नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करून अनुदानावर स्प्रिंकलर सेट कसा मिळवायचा आहे, याबाबत परिपूर्ण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला मायक्रो स्प्रिंकलर असू द्या किंवा मिनी स्प्रिंकलर असू द्या किंवा मोठा आपला जो 2.5 इंची जो पाईप येतो, तसला स्प्रिंकलर असू द्या, परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. माहिती आपल्या लक्षात येणार नाही, त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील मिळत राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा. तर काय करायचं आहे, ह्या वेबसाईटचा लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन मिळेल, त्या ठिकाणी जाऊन क्लिक करायचं आहे. आपण या ठिकाणी येऊन पोहोचणार आहात. आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही शेतकरी गट असाल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकता किंवा वैयक्तिक जर तुम्हाला घ्यायचं असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकता. वैयक्तिक शेतकरी मिळवण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी शेतकरी आयडी प्रविष्ट करा. या ठिकाणी आपला वैयक्तिक फार्मर आयडी टाकायचा आहे. फार्मर आयडी कुठून घ्यायचा आहे, या ठिकाणी तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक जाणून घेण्यासाठी क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केला तरी देखील या ठिकाणी आधार नंबर टाकून OTP टाकून जर आपला फार्मर आयडी जाणून घेऊ शकता. किंवा दुसरी पद्धत, ह्या वेबसाईटवरती यायचं ॲग्रीस्टॅकच्या, ह्याचा लिंक खाली दिलेला आहे. यावरती आल्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार नंबर टाकून या ठिकाणी चेकवरती क्लिक केलात ना, या ठिकाणी आपला फार्मर आयडी दिसून जाईल. तो फार्मर आयडी घ्यायचा आहे आणि या ठिकाणी टाकायचा आहे. टाकून OTP पाठावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर OTP टाकून झाल्यानंतर OTP तपासावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण लॉग इन होणार आहात. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पूर्ण दिसेल. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदाच आपण लॉग इन केला असाल तर या ठिकाणी जात, श्रेणी आणि अपंगत्ववरती क्लिक करून घ्यायचं आहे खाली या ठिकाणी. त्यानंतर आपला कास्ट निवडून घ्यायचा आहे. जर SC/ST आपण असाल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि जर ओपन असाल तर काही गरज नाही. त्यानंतर अपंगत्व असेल तर त्याला येस करायचं आहे आणि अपंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. नसेल तर नो करा आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर बँकेचा तपशील अपडेट करावरती यावरती क्लिक करायचं आहे आणि बँकेचा तपशील सुद्धा आपल्याला बँक अकाउंट सुद्धा जोडायचा आहे पहिली वेळ. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्ण झाल्यानंतर घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचणार आहोत. स्प्रिंकलर सेटसाठी अर्ज करायचा आहे. सिंचन साधने व सुविधा यासमोर बाबी निवडावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सिंचन साधने व सुविधामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तालुका, गाव आणि फार्मर आयडी दिसेल. फार्मर आयडी प्रत्येक सातबाऱ्यासाठी वेगळा फार्मर आयडी आपल्याला दिसेल. त्यानंतर यामध्ये मुख्य घटक मध्ये आपल्याला सिंचन साधने आणि सुविधा निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर बाबमध्ये आपल्याला तुषार सिंचनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर उपघटक यामध्ये आपण चल, मिनी स्प्रिंकलर, लार्ज व्हॉल्यूम रेनगन आणि तुषार सिंचन असे 4 प्रकारचे स्प्रिंकलर मिळतात. आपल्याला जे गरजेचं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो. चल म्हणजे आपण शेतामध्ये पाईप वापरतो, 2.5 इंची किंवा 3 इंची HDP पाईप येतात आणि त्याला आपण गन जोडून ते स्प्रिंकलर वापरतो, ते चलमध्ये येतं. आणि ते आपण बऱ्याच वेळा आपण स्प्रिंकलर न वापरता शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी पाईपचा वापर करतो, तो चलमध्ये येतो. मिनी स्प्रिंकलर भाजीपाल्यासाठी वगैरे वापरतात, ते मिनी स्प्रिंकलर आहे. त्यानंतर लार्ज व्हॉल्यूम रेनगन, एका एकरामध्ये 1 किंवा 2 गन बसतात मोठे साईजचे, त्याला रेनगन म्हणतात. आणि सूक्ष्म तुषार हे मायक्रो स्प्रिंकलर, ज्या भाजीपाल्यासाठी किंवा ड्रिपच्या लॅटरला वगैरे वापरतात, असा हा स्प्रिंकलर आहे. आता यामधून मी चल निवडतोय. त्यानंतर याची डायमीटर निवडतोय, व्यास निवडतोय 75 mm. तुमच्या गरजेनुसार तुम्ही डायमीटर निवडू शकता, म्हणजे व्यास निवडू शकता. 75 mm निवडतोय. चल म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, 2.5 इंची किंवा 3 इंची काळे HDP पाईप मिळतात 20 फुटी. त्याला गन बसून स्प्रिंकलर देखील वापरू शकतो किंवा ज्यावेळी स्प्रिंकलर नको आहे त्यावेळी फक्त पाईप देखील जोडून आपण पाणी इकडून तिकडे पिकाला सोडू शकतो. तर त्यानंतर या ठिकाणी तिसरा अपत्य नाही, याच्यावरती नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कुठल्या गटासाठी करायचा आहे तो फार्मर या ठिकाणी दिसेल, गट नंबर दिसेल, क्षेत्र दिसेल. त्या गटासमोर आपल्याला क्षेत्र टाकायचं आहे, किती क्षेत्रासाठी आपल्याला हवं आहे ते. त्यानंतर या ठिकाणी अजून आपले आणखी सातबारा असतील तर त्याची देखील फार्मॅलिटी दिसतील या ठिकाणी.
कुठल्या गटासमोर आपल्याला पाहिजे त्या गटासमोर आपल्याला क्षेत्र टाकायचं आहे. त्यानंतर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मी पूर्व सहमतीशिवाय सूक्ष्म सिंचन संच बसवल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. ह्याच्यावरती क्लिक करून जतन करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर येस वरती क्लिक करायचं आहे. जर आपल्याला याला अनुदान वगैरे किती मिळतं आणखी काही टेक्निकल बाबी जर जाणून घ्यायची असतील तर आपल्याला काय करायचंय, गावामध्ये असणारा कृषी सहाय्यक यांच्या कार्यालयात जाऊन देखील आपण चौकशी करू शकता किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेले तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात देखील आपण जाऊन चौकशी करू शकता. आजचा व्हिडिओचा हाच उद्देश आहे की जेणेकरून आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना अडचण येऊ नये या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यानंतर जतन करावरती क्लिक करून घ्यायचं आहे, अटी व शर्तीवरती क्लिक करून. त्यानंतर मेनूवर जावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मेनूवर आल्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला काही बाब निवडून घ्यायचे असेल तर एकदाच निवडून घ्या आणि नंतर अर्ज सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी दिसेल सिंचन साधनामध्ये चल 75 mm चा आपला स्प्रिंकलर सेट. त्यानंतर खाली यायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे अटी व शर्तीवरती. नंतर अर्ज सादर करावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर देयक यशस्वी झालेला आहे पेमेंट आपला, कारण की मी या अगोदर दुसऱ्या बाब निवडताना पेमेंट केला होता. तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये किती देखील अर्ज भरू शकता. एकाच अर्जासाठी आपल्याला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जे आपण अर्ज केला आहात ते अर्ज दिसतील. यामधून आपण कॅन्सल सुद्धा करू शकता, नको असेल तर कॅन्सल करू शकता. आणि त्यानंतर पोच पावती जर पाहिजे असेल तर पावती पहावरती क्लिक करून आपण पोच पावती देखील पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी छाननी अंतर्गत निवड झाल्यानंतर छाननी अंतर्गत अर्जामध्ये आपल्याला दिसेल निधी वितरण झाल्यानंतर यामध्ये दिसेल आणि रिजेक्ट झाल्यास नकारलेले किंवा रद्द केलेले अर्जामध्ये दिसेल. आणखी आपल्याला काही फॉर्म भरताना अडचण येत असतील तर मला खाली कमेंट करा, मी तुम्हाला नक्की मदत करेन. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर आपण अर्ज कॅन्सल करत असाल तर पहिला अर्ज तुम्ही कॅन्सल करू नका, नाहीतर ते पेमेंट परत पुन्हा आपल्याला करावं लागेल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पावती काढताना पोच पावतीवरती क्लिक करायचं आहे आणि कंट्रोल पी करून हे पावती काढू शकता. तर आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा. सर्व शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओला अवश्य लाईक करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.